नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबादमध्ये केलेल्या आव्हानामध्ये त्यामुळे राजकारणात खळबळ आहे. देशामध्ये एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुका आटोपल्या. या निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत मोदी काही बोलले नाहीत. पण आता निवडणूक संपल्या, निकाल लागले आणि मोदीने अनेक धक्का दिला. जाहीर कार्यक्रमात सांगितलं की बाबा आता समोर प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला त्याग करावा लागेल. मोदींनी लोकांना पुन्हा एकदा त्याग करायला सांगितलं आहे की वर्षभर तुम्ही कुठलंही सोनं खरेदी करू नका. तुमचे घरी कार्यक्रम असतील, काही असतील, सोनं खरेदी करू नका. विदेशात सहली करू नका. पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा. मोदी स्वयंपाकघरात सुद्धा घुसले आहेत. त्यांनी सांगितले खाण्याचं तेल, खाद्यतेल कमी वापरा, 10% कमी तेल वापरा. कारण आपल्याला हे सर्व बाहेरून आणावं लागते. इम्पोर्ट पेट्रोल, डिझेल, सोनं हे सर्व बाहेरून आणावं लागते. आणि आपण जे सोनं आणतो ते सोनं त्या आयातीवर प्रचंड सरकारला खर्च करावा लागतो. इम्पोर्ट ड्युटी. आता भारत देश हा आता सोन्याचा वेडा आहे. मध्यमवर्गीय सुद्धा वर्षाला काही ना काही सोनं घेतो. ते इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो. काही जण शौक म्हणून घेतात, काही जण दागिने करतात. पण सोनं वर्षाला काही ना काही 5-25 काही घेतलं जाते. तुम्हाला धक्का बसेल, वर्षाला आपल्याकडे भारतात 700 टन सोनं आयात होते. इम्पोर्ट 700 टन. आता मोदी देशवासियांना त्याग करायला सांगतायत की आता वर्षभर थांबा, कारण प्रॉब्लेम्स आहेत. मग काही प्रॉब्लेम्स कुठले आहेत? आणि मोदींनी हे प्रॉब्लेम आधी का सांगितले नाहीत? आता मोदी जे बोलले आहेत ते सर्व फार भयंकर आहे. मोदींनी जे बोललं त्याच्यावरून हे लक्षात येते की हे आर्थिक आणीबाणी देशावर येते आहे. कारण मोदी सारंच कमी करायला सांगतायत. मोदी म्हणतायत पेट्रोलच्या डिझेलच्या किमती वाढणार आहेत, म्हणजे पेट्रोल डिझेल महागणार आहे. आणि हे खरं आहे. म्हणजे आपण पेट्रोल डिझेलचा दरवाढीचा मोठा तडाखा भारताला बसलेला आहे. एकट्या भारतालाच 100 म्हणजे प्रचंड तडाखा आहे तो. कारण पेट्रोल डिझेलच्या किमती दुप्पट झाल्या आहेत आणि आता आणखी वाढणार आहेत. कारण इराण आणि अमेरिका यांच्यातलं युद्ध, आणि ते युद्ध संपण्याची कुठली चिन्ह दिसत नाही. त्यामुळे बाहेरून येणारं, इराणमधून येणारं कच्चं तेल थांबलं आहे. त्यामुळे जास्त पैसे मोजून आणावं लागतं आहे तेल. त्यामुळे म्हणजे मोदी म्हणतायत, पण हे कमी कसं होईल कमी? मोदीने एकेकाळी सांगितलं होतं की तुम्ही नोटबंदी केली होती. नोटबंदीमध्ये लोक रांगेत उभे राहिले. आता मोदी हा दुसरा त्याग करायला सांगतायत. म्हणजे हे सोडा, ते सोडा, हे मोदींचं म्हणणं लोक ऐकतील का? सोनं खरेदी करू नका, वर्षभर थांबा, लोक ऐकतील? सर्व अवघड काम आहे ते. मोदींचं म्हणणं आहे की आपण सोनं आयात करतो, त्यासाठी इम्पोर्ट म्हणजे आयातीवर खर्च होतो. आणि हा खर्च आपल्याला डॉलरमध्ये द्यावा लागतो. कारण सोनं आपण खरेदी ती डॉलरमध्ये द्यावी लागते. आणि डॉलर हा महाग होत चाललेला आहे. डॉलर दुप्पट झाला आहे आणि आपला रुपयासारखा पडतोय. त्यामुळे मोदीचे स्पष्ट संकेत आहेत. मोदी आज तेवढेच बोलले नाहीत, पण बरंच बोलले आहेत की त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की महागाई प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे भारतवासियांना तयार राहा तुम्ही. प्रचंड महागाई वाढणार आहे. आर्थिक संकटाचे दिवस आहेत. त्याची चाहूल आता मोदींच्या या भाषणामुळे
मिळाली आहे. काय दिवस येतील काही सांगता येत नाही. पण आता मोदी म्हणतात की बा पेट्रोल डिझेल खर्च कमी करा, तुम्ही कार पुलिंग करा. म्हणजे तुमची कार असेल तरी तुम्ही जाताना सोबत 2-4 लोक घेऊन जा सोबत, तेवढाच खर्च कमी होईल. मोदी म्हणतात वर्क फ्रॉम होम, म्हणजे जसं करोनामध्ये झालं होतं तसं आता करोनामध्ये वर्क फ्रॉम होम मोदींनी पुन्हा आणलं आहे. घरून काम करा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करा, ऑनलाईन कॉन्फरन्स घ्या, व्हर्च्युअल मीटिंगा करा, त्यामुळे खर्च कमी होईल. हे खरं आहे, पण ते कितपत प्रॅक्टिकल आहे? 20 राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यात पूर्ण तो ताबा तुमच्या आता बंगालच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीसाठी आणला होता तुम्ही, आणि काय खर्च कमी करायचे गप्पा करता तुम्ही. ठीक आहे, लोकांसाठी असते, दाखवण्यासाठी असते, पण परकीय चलन वाचवा. डॉलर महाग दिवसेंदिवस महाग होत चालला आहे, तो महाग त्याच्यावर खर्च, त्यामुळे डॉलर वाचवा. कसा वाचवायचा तर हे खर्च कमी करा. जे जो डॉलर मोजून आपण विदेशातून आणतो, म्हणजे मोदींनी हे पहिल्यांदाच मध्यमवर्गीयाच्या खिशात हात घातला आहे की हे तुम्ही हे कमी करा, ते कमी करा. आता सोनं घेऊ नका म्हणतात, वर्षभर थांबा. म्हणजे जे जे दागिन्याचे दुकानदार आहेत ते म्हणतात आम्ही तर मरून जाऊ, वर्षभर सोनं नाही. म्हणजे जे लोक बेकार होतील, कारागीर, सोन्याच्या दुकानात काम करणारे, ते 1 कोटी कारागीर आहेत. त्या कारागिरांना काही काम राहणार नाही, ते सर्व बेकार होतील. 1 कोटी लोक घरी बसतील, त्यांच्या एम्प्लॉयमेंटचा प्रश्न निर्माण होईल. GDPचे 7% योगदान आहे सोन्याचं, सोन्याच्या धंद्याचं. 7%. तर या गोष्टी अनावश्यक आहेत. म्हणजे ते वेगळा मार्ग काढला जाऊ शकतो याच्यात. पण एकदम तुम्ही सोनं हेच घेऊ नका, हे घेऊ नका, ते कमी करा, हे कमी करा, हे सूचना देणं ठीक आहे. पण ते आता विरोधकांनी टीका केली. विरोधक म्हणतात की मोदींच्या आवाक्यातल्या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत, देश चालवणं मोदींच्या आवाक्यात आता राहिलेलं नाही. त्यामुळे असं सांगतायत. काय होणार नेमकं, कॉमेंट करा. नमस्कार.